आजची गोष्ट आहे घामाचा पैसा. एका शेटजींचा मुलगा अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो 21 वर्षांचा झाला. शेटजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले, बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली. अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून 1 रुपया मागितला आणि दिला जाऊन शेटजींना, पण तो त्यांनी विहिरीत फेकला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला 3रा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला, पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पाहत असलेला दिसला. हे पाहता क्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहोचवली. एवढे करेपर्यंत घामाघूम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त 8 आणे. शेटजींच्या हातावर 8 आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा, तुम्हाला जाणीव नाही की ते 8 आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेटजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खऱ्या कष्टाची किंमत कळली. तात्पर्य, स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.